नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. आता वनरक्षकाची भरती जी चालू आहे त्या भरतीची सगळे अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे. आणि या ठिकाणी पंढरपूरवरून एक आपले मित्र आलेले आहेत, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. मी त्यांना तुमच्यासमोर विचारतो आहे कोणते डॉक्युमेंट झालेलं आहे. मी त्यांच्याशी अगोदर कोणताही प्रश्न विचारला नव्हता, आता मी तुम्हाला ते विचारतो आहे. सुरुवातीला कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक करत आहेत? आधार कार्ड ओळखपत्र ते घेतात आणि त्याच्यावर ते तुमची चेस्ट, वेट आणि हाईट मोजली जाते. आणि नंतर मग ते क्वालिफाय झाला तर पुढे राऊंडला टेबलला पाठवलं जातं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. किती आत गेल्यानंतर किती टेबल आहे तिथं? आत गेल्यानंतर 13 टेबल आहेत. 13 टेबल आहेत. प्रत्येक टेबलवर किती विद्यार्थी घेतलेले आहेत? 80 विद्यार्थी घेतलेले आहेत. 80 विद्यार्थी घेतलेले आहेत. ठीक आहे. आता डॉक्युमेंट चेक करताना जे विद्यार्थ्यांच्याकडून कुठले जर डॉक्युमेंट चुकून राहिले असतील तर त्यांना डायरेक्ट डिस्क्वालिफाय करता येत की नाही, संधी देतात. तिथं तक्रार निवारणचा एक बोर्ड लावलेला आहे. हां, पण ते आहे तिकडं अपील करता येते. बरं, आणि एवढं काय नाही घेतात ते करून व्यवस्थित. ठीक आहे. 10वीचं सर्टिफिकेटवर तुम्ही काय चेक करतायत तिथं? जन्म डेट चेक करायचं काय का फक्त आधार कार्डवर जन्म डेट चेक करत आहेत? जेवढे डॉक्युमेंटवर जन्म डेट आहेत ना, आधार कार्ड असेल तुमचं, उत्पन्न आपलं शाळा सोडल्याचा दाखला असेल, LC, ते तसं जेवढं डेट ऑफ बर्थ आहे ते सगळे चेक करतात ते. ठीक आहे. आणि क्रॉस नाव पण नेम, स्पेलिंग सगळं चेक क्रॉस व्हेरीफाय करतात. बरं, ठीक आहे. आत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटते की भीती मनात जी आहे ती भीती असावी की नसावी? नाही, भीती नसावीच ना. कोणाला भीती नसावी, परंतु जे समजा सर्टिफिकेट आणि आधार कार्ड सगळं चेक केल्यानंतर फोटो त्या ठिकाणी किती फोटो लागत आहेत? एकच फोटो लागत. एकच फोटो लागत. आणि फिजिकल तुमचं जे होणार ते फिजिकलचे त्याने काय डेट वगैरे काय दिलेली आहे? काय नाही दिलेली. काही डेट दिलेली नाही. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला असं काय सांगितलं आहे की तुम्ही वेबसाईटवर चेक करा किंवा तुम्हाला एक डेट नंतर ही कळवण्यात येईल असं काय बोललेलं आहे? काय तसं नाही बोललेलं. तुमचा स्कोअर तुम्ही सांगू शकता या ठिकाणी? 102 स्कोअर आहे या ठिकाणी. मित्रांनो बघू शकताय 102 स्कोअर आहे. आणि फिजिकल तुमचं किती मिनिटात आता सध्या येते? आता 22-23 मिनिटात येते. 22-23 मिनिटात येते. मित्रांनो लक्ष द्या, 22-23 मिनिटात 102 वाला विद्यार्थी या ठिकाणी आलेला. अशा अनेक विद्यार्थ्यांचं मी विचारलेलं आहे, परंतु कुठल्याही विद्यार्थी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये येण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे हा आपला मित्र आहे, त्याने आपले बोललेलं आहे करूया म्हणून, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्ही जर मनात जे शंका आहे ते संख्या सगळ्या दूर झाल्या असतील असं मला वाटते. डोमिसाईल चेक करत आहेत काय? करतायत. डोमिसाईल चेक करत आहेत. डोमिसाईलवर जे नंबर आहे, आता बायचान्स अनेक विद्यार्थ्यांचं मनात असे एक शंका आहेत की बाबा फॉर्म भरतीवेळी जे नंबर दिला होता तोच नंबर त्या ठिकाणी चेक केला काय दुसरं कुठलं तरी चालतंय? नाही, फक्त नेम चेक केलं जातं. फक्त नेम चेक केलं जातं. मित्रांनो लक्ष द्या, तुमचं सर्टिफिकेट जर असेल त्याच्यावर फक्त तुमचं नाव चेक केलं जातं. त्याच्यावर कुठलाही तारीख किंवा कुठलाही काही नंबर जे आहे ते नंबर चेक करत नाही आहेत मित्रांनो, ते फक्त तुमचं नाव चेक करत आहेत. बाकीचं काय वाटते किती मिनिट जाईल अंदाजे? तुमच्या अंदाजे किती मिनिट जाईल या ठिकाणी काय सांगता येणार नाही अंदाजे? आता किती पोरं आलेले आहेत? 1300 पोरं आलेले आहेत आज. 1000 पोरं आले. 1000 पोरं बोललेले आहेत. बरं, ठीक आहे. 1000 पोरं बोललेले आहेत. त्यातली तुम्हाला काहीतरी अंदाज असेल ना वनरक्षकचा? तसं काय एवढं सांगता येणार नाही किती मिनिट जाईल फायनल. त्यातले आता किती प्रेझेंट राहतात, किती ॲबसेंट राहतात, ओके, किती ग्राउंड मारतात त्याच्यावर डिपेंड आहे ना. ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आहे मिनिट सांगू शकत नाही, कारण की 102चा विद्यार्थी या ठिकाणी 21-22 मिनिटात अजून जर त्यानं चांगला रनिंग केला अजून 10-15 दिवस आहेत. कारण की माझ्या अंदाजाने 17 तारखेपासून फिजिकल चालू होईल, कारण की 13 तारखेपर्यंत आपलं कागदपत्र व्हेरिफिकेशन आहे, बरोबर आहे. त्याबरोबर जर 100% तुमचं जर फिजिकल झालं तर कमीत कमी तुमचं 20 मिनिटात जरी तुम्ही आलात तर 100% तुम्ही पात्र व्हाल. आणि त्या ठिकाणी 100% ओपनचं मिनिट मारून झालं असं मला वाटते. तुमची कुठली कास्ट आहे? EWS ओपन. EWS आणि ओपन म्हणजे 160+ जर तुम्ही झालात तर 100% तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला वाटते का? होय. बघा मित्रांनो, 100% या ठिकाणी हा मित्र बोलतोय 20 मिनिटात जर तो 102 वाला आला तर त्या ठिकाणी ओपनचं मिनिट मारू शकतोय. त्यामुळं सगळीजण तयारी करत राहा. तुम्हाला थँक्यू इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. काय हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.